करोडपती बनण्यासाठी आपलं जे राहणीमान आहे ते कसं असावं? नेमकं आपण काय करायला पाहिजे? करोडपती लोकं काय करतात आणि आपण बी आता करोडपती होण्यासाठी काय काय करावं? तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काय करावं लागेल? तुमचे सकाळची जे सवय आहेत, सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे हे तुम्हाला बदलणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा जो आहार आहे तो तुम्हाला चांगला घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नवीन-नवीन स्किल शिकायचे आहेत. काहीतरी नवीन स्किल शिकायचे आहेत. त्यामध्ये आता तुम्ही तुमच्यासाठी आता व्हिडिओ एडिटिंग येत असेल काहीला, काहीला यूट्यूब चॅनलवर समज बनवा. त्यानंतर यूट्यूब चॅनलमध्ये कसे व्हिडिओ टाकतात हे तुम्ही स्किल नवीन-नवीन स्किल शिका. त्यानंतर पैसा मॅनेजमेंट कसा केला जातो, पैसा इन्व्हेस्टमेंट कसा केला जातो. पैसा आला की लगेच खर्च करायचा नाही. तो कसा इन्व्हेस्ट करायचा हे आपल्याला आधी पाहायचं आहे. त्यानंतरच आपण तो कसा गुंतवणूक करू शकतो. हा पैसा जो आपल्याकडे आलेला आहे, आता 10,000वाला माणूस महिन्याला 10,000 रुपये जरी पगार असला तरी तो माणूस करोडपती बनू शकतो. त्याला पैशाचं आपल्याला मॅनेजमेंट नियोजन आपल्याला करता येणं आवश्यक आहे. त्यासाठी काय करायचं, आपल्याला 10,000 रुपये जर आले तर त्याच्यातली 10% आपल्याला रक्कम सेव्ह करायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, चांगले पुस्तके वाचायचे आहेत, ज्यामध्ये पैसा कसा वाचवता येईल, पैसा कुठे इन्व्हेस्टमेंट करता येईल, हे सर्व गोष्टी आपल्याला शिकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर यूट्यूबवर आपल्याला मोठमोठ्या लोकांचे पॉडकास्ट वगैरे ऐकायचे आहेत, ज्यामध्ये ते सांगतात की पैसा त्यांनी कसा मॅनेज केला, कसं त्यांनी सुरुवातीपासून कसं पैशाकडे ध्यान दिलं, त्यानंतर त्यांनी त्यांचे स्किल कशा त्यांच्यामध्ये सुधारणा केली. हे सर्व आपल्याला जे मोठाले सक्सेसफुल झालेले आहेत आपल्या जीवनामध्ये, त्यांच्याकडे आपल्याला पाहून आपलं जे आहे जे आपल्या सवयी आहेत त्या आपल्याला बदलायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपले जे फ्रेंड आहेत, म्हणजे आपले जे फ्रेंड जर बिझनेस, इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर करिअरबद्दल काही जर बोलत असतील तर ते फ्रेंड तुम्हाला चांगले आहेत तुमच्यासाठी. कारण जसे तुमचे फ्रेंड असते तसे तुम्ही होऊ शकतात. आता जर तुम्ही एखाद्या चांगल्या व्यक्तीसोबत जर राहत असाल, सर आपण उदाहरणच घेऊ, जर वर्गात सर्वात हुशार मुलासंग जर तुम्ही राहत असाल तर दुसरा नंबर तुमचा नक्कीच असतो. कारण तुम्हाला त्याच्या जे सवय असते त्या तुम्हाला लागतात. तसं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या चांगल्या लोकांसोबत मैत्री ठेवा. जे बिनकामी लोक आहेत, ज्यांना काही घेणं देणं नाही त्यांच्या करिअरचं, त्यानंतर ते काही गोष्टी आणतात, व्यसन करतात, त्यानंतर काही बी बिनकामाच्या गोष्टीबद्दल बोलतात, अशा व्यक्तींपासून तुम्हाला लांब व्हायचं आहे. जे त्यांच्या म्हणजे काहीतरी चांगल्या गोष्टी ज्या समज आपल्या फ्रेंडमध्ये आहेत, समज एखाद्याला समज चांगलं त्याच्या सवय आहे, तो सकाळी व्यायाम करतो, त्यानंतर आहार चांगला घेतो, त्यानंतर तो चांगला अभ्यास करतो, अशा व्यक्तीसोबत तुम्हाला राहायचं आहे. तुम्ही ज्या व्यक्तीसोबत राहता तशी तुम्ही बनत जातात. संगत तशी जशी तुमची जी संगत आहे तशी तुम्ही बनत जातात. तुम्ही जर करोडपती तुमचे जर मित्र असतील, समज जास्त पैसा कमवणारे, तर तुम्हीच असतात त्याच्यानंतर. कारण तुम्हाला माहीत असतं नेमकं हा काय करतो, तसं तुम्ही बी त्याच्याप्रमाणे चालू करतात काहीतरी काम वगैरे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे मित्र आहे ते तुम्ही चांगले जर असतील, व्यवहाराविषयी बोलणारे, करिअरबद्दल, तर तुम्ही त्यांच्यासोबत राहा. जर काही बी फालतू गप्पा मारणारे असतील तर तुम्ही तुमचं जे फ्रेंड सर्कल आहे ते नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुमचे जे टीचर आहेत, चांगले रिच टीचरबद्दल तुम्ही तुमचा आदर्श ठेवा. आता यूट्यूबला खूप सारे चांगली व्यक्ती आहेत, त्यांचे तुम्ही व्हिडिओ पहा, जे त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी झालेत. ते नेमकं कसं बोलतात, कसं काय करतात, कसं त्यांनी त्यांच्या जीवनात सक्सेस मिळवलं हे तुम्ही पाहू शकता. आणि त्यांचे अनुभव तुम्ही पॉडकास्टद्वारे ऐकू शकता, ज्या ठिकाणी तुम्हाला सकाळी रिकामा टाईम भेटेल. तुम्ही व्यायाम करत असताना किंवा आंघोळ करीत असताना सुद्धा तुम्ही तो पॉडकास्ट लावा, ऐका. ते तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये ते माइंडसेट तुमचा रिच झाला पाहिजे. नुसतं पैशाने माणूस श्रीमंत असून काय फायदा नाही. तर आपल्याला आपला जो माइंड आहे तो रिच झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला सर्व गोष्टीचं ज्ञान पैशाबद्दल माहीत पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला यूट्यूब, इंस्टावर चांगले कंटेंट पाहिजे आहेत. म्हणजे कुठल्याही फालतू गोष्टी पाहू नका. आता यूट्यूबचा ॲल्गोरिथम किंवा यूट्यूबचा किंवा इंस्टाग्राम, फेसबुकचा ॲल्गोरिथम तुम्हाला ज्या गोष्टीवर तुम्ही थांबता, जी गोष्ट व्हिडिओ पूर्ण पाहतात, ती गोष्ट तुम्हाला परत परत यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक पाठवत राहतं. त्यांच्यामध्ये एक सिस्टम बसवलेलं आहे. तुम्हाला जे आवडते ते तुमच्यासमोर येईल. तुम्ही जर फायनान्सबद्दल पाहिलं, त्यानंतर चांगल्या गोष्टी पाहिल्या, तर तुम्हाला चांगल्या गोष्टी तुमच्या स्क्रीनवर येणार मोबाईलच्या.
तर तुम्ही वाईट गोष्टी पाहिल्या तर तुम्ही वाईट गोष्टी तुमच्या याच्यावर येणार स्क्रीनवर. त्याच्यामुळं तुम्ही चांगलं पाहण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. तर अशा प्रकारे आजची माहिती होती आणि अशीच माहिती तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो. ती माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.